श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ पौर्णिमा प्रकाश नाचणे राहणार ठाणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. पौर्णिमाताई सांगतात, श्रीराम. माझे वडील श्री महाराजांचे अनुग्रहित होते. त्यांच्यामुळे आम्हा भावंडांना श्रींबद्दल प्रेम वाटून ते वृद्धिंगत होत गेले. मी रोज सौ मंदाकिनी भास्कर सोमण लिखित श्रींचे संक्षिप्त चरित्र वाचते. गेली काही वर्ष गोंदवले येथे जाणे झाले नव्हते, परंतु काही महिन्यांपूर्वी माझ्या मुलीने आम्हा उभयतास अक्कलकोट, पंढरपूर तसेच गोंदवले येथे नेऊन आणले. मी रोज वाचत असलेली संक्षिप्त चरित्राची पोथी थोडी जीर्ण झाली आहे आणि ती वाचण्यास थोडा त्रास होत असल्याने गोंदवले येथून नवीन पोथी आणावी असे माझ्या मनात होते. पण गोंदवले येथे गेलेलो असताना देखील अनावधानाने ते राहून गेले. घरी आल्यावर मला त्याची अतिशय रुखरुख लागून राहिली. आमच्याच सोसायटीमध्ये आमच्या ओळखीच्या सौ श्रद्धाताई टिपणीस राहतात. त्याही श्रींच्या अनुग्रहित भक्त असल्याने मी त्यांना अशी पोथी मिळेल का व मिळाली तर कुठे मिळेल अशी विचारणा केली. गंमत म्हणजे त्यांनी त्यांच्याचकडे एक पोथी असल्याचे सांगून अगदी त्याच संध्याकाळी नवीन असलेली पोथी मला आणून दिली. पैशांचे विचारले असता ही पोथी तुम्हाला महाराजांनीच पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे असे झाले होते की या घटनेच्या अगदी 2-4 दिवसांपूर्वीच श्रद्धाताई संध्याकाळी घरी जप करत बसल्या असताना त्यांच्या मनात विचार आला की आपण काही ही पोथी रोज वाचत नाही, तर ही पोथी कुणातरी रोज वाचू इच्छिणाऱ्या भक्ताला दिली तर फार बरे होईल. या अनुभवावरून आम्हा दोघींना असे वाटते की मला पोथी मिळण्याची तीव्र इच्छा असल्याने श्रींनीच जप करत असताना पोथी कोणा इच्छुक साधकाला देण्याची श्रद्धाताईंना प्रेरणा दिली व मला त्यांच्याकडेच पोथीचा विषय काढण्याची बुद्धी दिली. अशा तऱ्हेने भक्तवत्सल श्रींनी माझी पोथी मिळण्याची इच्छा पूर्ण केली. श्रीराम समर्थ. साधक हो, पौर्णिमाताईंना लागलेली श्रींच्या नवीन पोथीची आस व श्रद्धाताईंना आपल्याकडील नवीन पोथी कोणा इच्छुक साधकाला देण्याची इच्छा या सर्वात श्रींचा हात आहे एवढे नक्की. आपल्या भक्ताचे पारमार्थिक मनोरथ पूर्ण करून त्याला साधनात पुढे नेणे हे तर श्रींचे ब्रीद. हे त्यांचे आपल्यावर असलेले प्रेमच नाही का? मग आपण त्यांच्या या अकृत्रिम निस्वार्थ प्रेमातून थोडे तरी उतराई होण्यासाठी त्यांचे अखंड स्मरण ठेवायला नको का? संसार प्रपंच करता करताच मनाने त्यांच्या चरणी विसावा घ्यायला नको का? संत नामदेव महाराज देखील पांडुरंगाशी हेच मागणे मागताना अतिशय सुंदर शब्दात लिहितात. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवून या. तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखे संसारी असे नाका. धेनू चरे वनी वत्स असे घरी, चित्त वत्सावरी ठेवून या. विष्णुदास नामा विनवी परोपरी, हे प्रेम श्रीहरी द्यावे मज. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.